SP11 अर्थात त्याचाही फुल फॉर्म सोनार पाडा. वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सारकर आपण या. आणि सोनारपाडाचा फुल फॉर्म SP11. संपूर्ण वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सारकर या. आपण एक विशेष सन्मानित करणार आहोत ज्यांचं नेहमीच या स्पर्धेवरती खूप सारं प्रेम राहिले आणि या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ पांडुरंगजीना संते साहेबांचे सत्कार करणार आहोत. सर्व टीम शुभम ऋतिक सर्वांनी या. संपूर्ण वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सारकर आपण सर्वांनी या. दिनेश आपण या. मिलिंद चला सर्वांनी. आता प्रत्येकाचं नाव घेणार नाहीये. तिसऱ्यांदा किंग ट्रॉफी सोनारपाडा गावामध्ये जाणार आहे. नक्कीच वेताळेश्वर क्रिकेट संघाचे आधारस्तंभ आपण पाहतोय पांडुरंग संदेश साहेब आणि क्रिकेटवरती असेल त्यांचं प्रचंड प्रेम. नाही नक्कीच त्यांनीच हे क्रीडांगण आपल्याला उपलब्ध करून दिलंय. ग्रामस्थ मंडळ उत्सारकर आणि पांडुरंग दादासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि असंच प्रेम पांडुरंग दादा VCC उत्सारकर आणि उत्सारकर गावावरती तुमचं नेहमीच असू द्या. आणि खास करून खेळाडूंवरती सुद्धा महाराजांचं भरपूर प्रेम राहिलेलं आहे. राजा दिवेकर आमच्यापर्यंत पोहोचवतील. बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द मॅच फायनलचा. चला लगेचच या. आपण फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण देणार आहोत. आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा आम्ही घोषित करणार आहोत. सर्वांनी खुर्च्यावर बसून घ्या प्लीज. चारही टीम्स मान्यवरांनी विनंती आपण बसून घ्या. ओ बॉईज यांच्याकडनं सुद्धा केतन पाटीलला ऍडव्हान्स मध्ये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आमचे मित्र निजे गावचे. आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण लगेचच देणार आहोत. सिद्धेश पाटील फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि पारितोषिक देण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय अनंत पाटील यांना की आपण या आपल्या शुभस्य फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. सर्वांनी बसून घ्या प्लीज. सागाव संघ आपण बसून घ्या ना प्लीज. सागाव आणि पडले. सिद्धेश थोडीस सिद्धेशला मी मॅन ऑफ द मॅच देणार. सिक्सर सुप्रीमो कडनं इनर सुद्धा आहेत आणि रेश्मा मयेकर मॅडम सुद्धा थोडीशी सिद्धेशशी चर्चा करणार आहेत फायनल मॅच साठी, ज्यांनी खूप चांगली बॅटिंग केली, उपयुक्त धावा केल्यात. क्या बात आहे. सगळ्यात आधी तर जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण की ज्या प्रकारे सिद्धेशच्या बॅट मधून ते चौकार आणि षटकार आलेत, मला वाटतं सोनारपाडामध्ये आज जी ट्रॉफी येणार आहे ती सिद्धेशमुळेच असेल. काय सांगायचंय सिद्धेश, ज्या प्रकारे तू खेळलायस, मला सगळ्यात आधी सांग कुठचा शॉट तुझा फेवरेट होता? शॉट असा फेवरेट असं नाही, मी संघासाठी जे चांगलं करता येईल ते मी नेहमी प्रयत्न करतो आणि माझ्या संघाला नेहमी विजयी करण्याचा मी प्रयत्न करतो. आणि ज्यावेळी पूर्ण टीम बॅकफुटवरती होती, असं वाटत होतं 50+ पण रन होतील की नाही कळत नव्हतं, त्यावेळी तुझी जी बॅट चालली आहे आज, म्हणजे जेव्हा घरातून निघाला तेव्हा हा विचार करून निघाला होतास की बस आज तो छा जाना है? नाही, आजचा सामना मी नक्की सांगेन की समीर दादाला मी डेडिकेट करेन, कारण की नेहमी बॅकअप करणं मॅडम एवढं सोपं नाही आहे कोणाला. आम्ही बॅकफुटला येतो, परफॉर्म करत नाही, दादा तरी सुद्धा सांगतो नाही खेळ होईल, लारा दादाचं नाव घेईन, संपूर्ण टीमचं मी नाव घेईन. मी आता नावं घ्यायला मला कमी पडतील, पण प्रत्येक जण बोलतो नाही करशील, खेळ तू. सो त्यांना सगळ्यांना मी आजचा दिवस डेडिकेट करेन. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होत्या. आणि हे डोळ्यामध्ये जे पाणी आलंय ना, ते पाणी विजयाचं आहे. आणि असाच खेळत राहा, खूप मोठा हो आणि असेच चौकार षटकार आम्हाला तुमच्याकडून बघला. जोरदार टाळ्या होत्या फॉर सिद्धेश. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि त्यानंतर किंग ट्रॉफी मध्ये जसं आपण म्हणतो काही ना काहीतरी वेगळं असतं.
आणि या वर्षी आणि मला असं वाटतं गेल्या वर्षी सुद्धा काहीतरी वेगळं होतं आणि नेहमी 12व्या खेळाडू जो असतो बोलतात ना पडदे के पीछे का हिरो, जो सगळ्यांचे मोबाईल पकडतो, नावं सांगतो, पाणी घेऊन जातो किंवा पाठून सपोर्ट करत असतो, अशा 12व्या खेळाडूसाठी सुद्धा आपण काहीतरी ठेवलंय, प्राइस ठेवलंय. तर हा 12वा खेळाडू आहे, टीम आहे सोनारपाडा महेश केने. महेश केने 12th प्लेयर म्हणून होते आणि त्यांना हे प्राइज जात आहे आज किंग ट्रॉफी मध्ये. मला असं वाटते पर्दे के पीछे के हीरो के लिए जोरदार तालियां बजनी चाहिए. सगळ्यात जास्त मॅचला महेश होता आणि मी तुम्हाला सांगते बाकी जितके पण 12वे प्लेयर्स येत होते आपल्या टीमसाठी थोडंसं ऑफकोर्स प्रत्येक जण बोलतो पण अपोजिट टीमसाठी जेव्हा आउट होतो तेव्हाही बोलतो. महेश एकमेव असा खेळाडू होता मी बघत होती ज्याला की बिचारा फक्त स्माइल देत होता, म्हणजे पूर्ण टाइम त्याने फक्त स्माइल दिली. तो काहीच नाही, आउट झाला तरी तो ओके होता, नॉट आउट झाला तरी ओके होता किंवा समोरच्या टीमसाठी पण तो तेवढंच चीअर करत होता. महेशसाठी जोरदार टाळ्या होत्या. रामचंद्र संते सरांना विनंती असेल, आमचे कोच राईट, त्यांना विनंती असेल, उसरगरचे कोच त्यांना विनंती असेल की त्यांच्या शुभ हस्ते महेश केनेला हे पारितोषिक आपण द्यायचंय. सो महेश केनेसाठी ही मायेची शाल आणि खूप सुंदर सन्मान चिन्ह देऊन इथे महेश चा सत्कार सन्मान 12व्या खेळाडूचं प्राइज इथे दिलं जात आहे. मॅम मागच्या वर्षी एलईडी टीव्ही सोनारपाड्याच्या 12व्या खेळाडूलाच मिळाली होती, मला आय थिंक आठवते ऋषीला मिळाली होती ती. आज तो इन टीम मध्ये खेळतोय त्यामुळे नक्कीच महेश केने पुढच्या वर्षी इन असेल. मात्र महेश 2 मिनिटं फक्त, कसं वाटतंय म्हणजे ती स्माइल जी पूर्ण वेळ तुझ्या टीमसाठी तुझ्याकडे होती, समोरची टीम किती अग्रेशन मध्ये असेल तरी तुम्ही एकदम शांतीने खेळत होतात. आज सिद्धेशमुळे मला असं वाटतं की सोनारपाडा गावामध्ये ही ट्रॉफी जाणार आहे. काय सांगशील संपूर्ण किंग ट्रॉफी बद्दल? नक्कीच पूर्ण टीमला मी ही ट्रॉफी डेडिकेट करतो आणि परफॉर्मन्स पूर्ण टीमने दिलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही ट्रॉफी विन झालोय आणि पूर्ण टीमचा वर विश्वास होता माझा की आम्ही करून दाखवणार यावेळेस. कर दिखाएंगे, क्या बात है. जोरदार टाळ्या होत्या फॉर महेश केने, कॉंग्रॅच्युलेशन्स. तर नक्कीच मी पांडुरंग संत यांना विनंती करतो की आपण या आपल्या शुभास एक सन्मान आम्ही नक्कीच करणार आहोत. एक असा सन्मान आपण करणार आहोत ज्या खेळाडूची चर्चा आता सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मागचे 1-2 वर्ष जर तुम्ही पाहिले तर त्या खेळाडूची भरपूर चर्चा आहे आणि याही स्पर्धेत त्याची चर्चा झाली आहे. ते अनिकेत पाटील यांचे पिता श्री पांडुरंग पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार होईल. तर मी पांडुरंग पाटील साहेबांना विनंती होतो की आपण या आपला सन्मान आपण स्वीकारायचे. पांडुरंग संदेश साहेबांच्या शुभ हस्ते सध्या त्यांचे चिरंजीव आपण पाहतो. अनिकेतची नावाची चर्चा भरपूर आहे. आत्ताच आपण पाहिलं तर आदर्श ट्रॉफी पाहिली, स्वप्नील म्हात्रे, मयूर ठाकूर यांची त्या स्पर्धेत बेस्ट बॅट्समन होते अनिकेत. त्यानंतर अंडर-24 ग्रामीण प्रीमियर लीग स्पर्धा पाहिली, तिथे मालिकावीर होते अनिकेत पाटील आणि याही स्पर्धेत त्याचा खेळ खूप चांगला राहिला आहे. धन्यवाद. आणि आता मला असं वाटतं की आपण सुरुवात करणार आहोत विथ द प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी. सो सगळ्यात प्रथम आपण सुरुवात करणार आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणजेच बेस्ट फिल्डर आणि आपण पाहणार आहोत. मी विनंती करेन माननीय काशीनाथजी पाटील, माननीय अनंता पाटील आणि माननीय रामचंद्रजी पाटील आपण आमच्यासोबत जॉईन व्हायचंय. माननीय शिवरामजी संते आपल्यालाही विनंती असेल आपण जॉईन व्हायचंय आणि माननीय म्हात्रे साहेब आपल्यालाही विनंती असेल आपणही जॉईन व्हायचंय. चलिए तो बढ़ते हैं आगे. बेस्ट फील्डर ऑफ द टूर्नामेंट, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक काय वाटतंय कोण असेल? उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फील्डर ऑफ द टूर्नामेंट
of King Trophy 2024 goes to Mayur Thakur. Mayur Thakur from Padlegaon. लवकर यायचंय मयूर, जशी तू फिल्डिंग केली आहे एकदम चीता के रफ्तार में, तसंच चीता सारखं पळत तुला यायचंय. ग्रामीणचा चीता म्हणून ओळखला जातो मयूर ठाकूर. And he need a big round of applause everyone. जोरदार टाळ्या होऊ द्या. जागृती स्पोर्ट्सच्या वतीने मयूरसाठी शूज सुद्धा आहेत बेस्ट फिल्डरसाठी. आणि एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण. मयूर ठाकूरने या स्पर्धेमध्ये जबरदस्त फिल्डिंग केली. आदर्श 11 पडले संघ जो या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मयूर ठाकूर. कॉंग्रॅच्युलेशन्स मयूर. चला पुढे वळणार आहोत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. काय वाटतं कोण असेल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट? एनी गेसेस? थोडा आवाज होऊ द्या. काही गेसेस? सो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्यांनी विकेट घेतलेले आहेत 11. टीम आहे निळजेगाव. नितेश पाटील. नितेश पाटील इज द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. जोरदार टाळ्याने आपण त्याचं स्वागत करणार आहोत. निळजेगाव या रेसमध्ये आपण पाहिलं तर रेश्मा मयेकर मॅडम, मी उत्कर्ष ठाकूरचाही उल्लेख केलेला. त्यांनी जवळजवळ या स्पर्धेमध्ये किंग ट्रॉफीमध्ये 10 विकेट घेतले होते. कारण फायनल मॅचचे विकेट काउंट नाही या सूचना समीर पाटील आम्ही तुमच्या सर्व 4 टीम्सला दिल्या होत्या. त्यामुळे फायनलचे जर विकेट पकडल्याचे कदाचित 11 झाल्या असत्या आणि नितेशच्या 12 झाल्या असत्या. त्यामुळे नितेशसाठी LED TV सुद्धा आहे रेश्मा मयेकर मॅम. चमचमाती ट्रॉफी आणि सोबतच LED TV आणि जागृती स्पोर्ट्स यांच्याकडून हे शूज. हरीशजी पाटील यांच्याकडून हरीश पाटीलजी यांच्याकडून हे टीव्ही आपण बघत आहोत. हरीशजी पाटील आपलं मनापासून आभार. जागृती स्पोर्ट्सचे सर्व थँक्यू सो मच. आता वेळ आहे चतुर्थ पारितोषिक म्हणजेच 4th प्राइज. आणि 4th प्राइज म्हणजे 4th विनर आहे चिरोबा देव सागाव. चेरोबा देव सागाव. पूर्ण टीमला रिक्वेस्ट असेल, संपूर्ण संघाने यायचंय. चेरोबा देव सागाव संघाच्या संपूर्ण टीमला रिक्वेस्ट असेल. सागाव संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. बघा, जेव्हा आपण दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवतो तेव्हा आपल्यासाठी कोणतरी टाळ्या वाजवतं. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. कीप इट अप. पुढच्या वर्षी नक्कीच विनिंग प्राइज घेऊ जाऊ शकता. जोरदार टाळ्या होऊ द्या फॉर सागाव संघ. चेक. वळणार आहोत तृतीय पारितोषिक. आणि तृतीय पारितोषिक जात आहे आदर्श 11 पडलेगाव. संपूर्ण संघाला विनंती असेल, संपूर्ण संघाने हे पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. जोरदार टाळ्या होऊ द्या आदर्श 11 पडलेगाव. कम ऑन. कॉंग्रॅच्युलेशन्स बॉयज.
चला आदर्श इलेव्हन पडले संकट एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. या स्पर्धेत किंग ट्रॉफी मध्ये 48 ग्रामीण संघांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. The third prize winner, Adarsh 11 Padlegav. Congratulations boys, keep it up. पुढे वळणार आहोत. सेकंड प्राइज विनर ऑफ द टुर्नामेंट आणि द्वितीय पारितोषिक जात आहे जय हनुमान निर्जय संघ. खूप चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे संपूर्ण निर्जय संघाचा किंग ट्रॉफी 2024 मध्ये. मला असं वाटते थोड्या काही चुका झाल्या असतील पण नक्कीच पुढच्या वेळी त्याच जोश मध्ये संपूर्ण निर्जय संघ येईल आणि किंग ट्रॉफी उचलून दाखवेल. जोरदार टाळ्या होऊ द्या जय हनुमान निर्जय संघासाठी. कॉंग्रॅच्युलेशन्स बॉयज. पांडुरंग पाटील आपण या. अनिकेत पाटील यांचे पिताश्री त्यांना विनंती आपण या. काका आपण या. राजेश दादा आपण यायचे. पांडुरंग पाटील साहेबांना विनंती असेल आपण या. अनिकेत पाटील यांचे पिताश्री त्यांचे हार्दिक स्वागत. बघा गिरीधर पाटील यांच्याकडे जे पारितोषिक सर्व कॅश प्राइज आम्ही एकत्र नितेश पाटीलकडे देतोय. बराचसा कॅश प्राइज आहे. ती कॅश प्राइज तुम्ही वाटून घ्या प्लीज. प्रत्येक चौकाराला 500 होते, प्रत्येक षटकाराला 500 होते आणि प्रत्येक विकेटला गिरीधर पाटील कार्यसम्राट माजी सरपंच आणि जवानमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडे जे कॅश प्राइज होते ते आम्ही सर्व कॅश प्राइज नितेश पाटीलकडे जमा करतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स जय हनुमान निर्जय संघ. मला असं वाटतं खूप बेहतरीन परफॉर्मन्स होता त्यांचं संपूर्ण किंग ट्रॉफी मध्ये. चला कॅप्टनने ट्रॉफी घ्यायची आहे अलॉंग विथ द होल टीम ऑफ निर्जय. थोड्या टाळ्या वाजल्या पाहिजे. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड कीप इट अप बॉयज. पुढच्या वर्षी याच जोश मध्ये या आणि किंग ट्रॉफी निर्जय गावात घेऊन जावा. अभिनंदन. आणि यानंतर वेळ आहे बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. कोण आहे बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट? काय वाटतंय? ज्याच्या बॅट मधून आले आहेत 74 रन्स 74 रन्स आणि किंग ट्रॉफी 2024 चा बेस्ट बॅट्समॅन ठरला आहे संघ आहे सागाव आणि प्लेयर आहे सूरज बोईर. बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट with 74 runs, Suraj Boir from Team Sagav. जागृती स्पोर्ट्स कडून LED TV आणि बॅट सूरज यांच्यासाठी आणि ऑफ कोर्स चमचमाती हुई ट्रॉफी. मला असं वाटते जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे सूरज बोईर साठी. Congratulations Suraj, best batsman of King Trophy 2024. 74 रन्स 74 रन्स आले आहेत बॅट्स मधून. आणि सूरज बोईर साठी जर तुम्ही टाळ्या नाही वाजवल्या आज रात्री तुम्हाला मटन नाही भेटणार. कॉंग्रॅच्युलेशन सूरज, कीप इट अप. जागृती स्पोर्ट्स कडून ही बॅट. सूरज नाही बोलावं मग ही बॅट आपण द्यायची नाहीये. नाही दोन शब्द तर बोलावे लागतील. ऑफकोर्स या बॅट मधून 74 रन्स. येस हे प्रेम असतं, हे प्रेम आहे. 74 रन्स बॅट मधून आलेले आहेत. नक्कीच ट्रॉफी तर तुम्ही जिंकली नाहीये बट बेस्ट बॅट्समॅन गावामध्ये घेऊन जातोयस. काय सांगशील?
ॲक्च्युली बेस्ट बॅट्समन नाही, बाईकच घेऊन यायची होती. कारण जी बाईक भेटते ती म्हणजे टीमवाल्यांना पण खुशी होते आणि गाववाल्यांना त्याच्यापेक्षा डबल खुशी होते. तर प्रयत्न असेल नक्कीच पुढच्या वर्षी फायनल मारायचा. याच वर्षी होता पण बॅटिंग आमची झाली नाही त्याच्यामुळे हरलो. कोई बात नहीं, बट अगले साल पूरे जोश में आना और ये बाइक घर लेकर जाना और हमें बताना बाइक के पीछे कौन बैठेगा. चला पुढे वळणार आहोत. फर्स्ट प्राइज ऑफ कोर्स द विनर टीम ऑफ किंग ट्रॉफी 2024. या गावदेवी सोनारपाडा. Of King Trophy 2024. जो बाईक आपल्या घरी आपल्या गावी घेऊन जाणार आहे कोण असेल? हु विल बी द मॅन ऑफ द सिरीज ऑफ किंग ट्रॉफी 2024? कोण असेल तो प्लेयर? काय वाटतंय कोण असेल? जो कोणी प्लेयर असेल त्याला आम्हाला हे सांगायचंय की आता गाडी भेटल्यानंतर आजा मेरे गाडी में बैठ जा पार्टी कोणाला बसवणार आहे? चला बघायचं कोण आहे. हु विल बी दी मॅन ऑफ द सिरीज ऑफ किंग ट्रॉफी 2024? काय वाटतं कोण असेल? And the man of the series of King Trophy 2024 goes to ज्यांच्या बॅट मधून आलेले आहेत 114 रन आणि ज्यांनी विकेट घेतलेले आहेत 11. मॅन ऑफ द सिरीज गोज टू अनिकेत पाटील. जवळचं नाते कारण या अगोदर दत्ता ठाकूरलाही बाईक मिळाली होती, त्यानंतर अमोल पाटीलला बाईक मिळाली होती आणि आता तिसराही खेळाडू सोनारपाडा गावचा. एकदा जोरदार टाळ्या होत्या सोनारपाडा गावासाठी. तिसऱ्यांदा बाईक किंग ट्रॉफी मधनं सोनारपाडा गावामध्ये गेले. बघा त्यांचे पिताश्री सुद्धा उपस्थित आहेत, पांडुरंग पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत, अनिकेत पाटील यांचे पिताश्री, त्यांचे हार्दिक स्वागत. आणि मागच्याही वर्षी बघा विषयाची थोडीशी मगाशी चर्चा झाली होती,
फायनल मॅचच्या धावा काउंट होत नाही. मात्र लक्षात घ्या मागच्याही वर्षी धावा फायनल मॅचच्या काउंट झाल्या नाही आणि जर झाल्या असत्या तर अनिकेत मागच्याही वर्षी मालिका वीरचा मानकरी होता, मात्र त्याला LED TV मिळाली होती. लक्षात घ्या. मला असं वाटते अनिकेत पाटील साठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. मॅन ऑफ दी सिरीज. नक्कीच काशीनाथदादा पाटील यांनी ही बाईक आम्हाला पुरस्कृत केली, त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आपल्यामध्ये आज जे नाही आहेत आपले सर्वांचे लाडके स्वर्गीय हरिभक्त परायण तुळशीराम हिरा पाटील यांच्या स्मरणार्थ काशीनाथदादा पाटील यांच्या माध्यमातून ही मालिकावरची बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आली. त्यामुळे काशीनाथदादांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करून अनिकेतला आपल्या करिअरची पहिली बाईक मिळाली, ज्याने या स्पर्धेत 114 रन्स केले आणि तब्बल 11 विकेट त्यांनी या स्पर्धेत घेतल्या आणि एकमेव खेळाडू होता ज्याने या स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकलेलं आहे. रेश्मा मयेकर सर थोडीशी चर्चा करतील अनिकेत सोबत. अनिकेत थांबायचं आपण तिथेच. नक्कीच जसं मी मगाशी म्हटलं होतं की जेव्हा जो कोणी मॅन ऑफ द सिरीज असेल त्याला आपण विचारणार आहोत की ही बाईक जेव्हा गावात जाणार, चावी लावणार आणि पाठीमागे कोणाला तरी बसायचं असणार, तेव्हा आजा मेरे गाडी में बैठ जा, कोण बसणार? सगळ्यात पहिला आई बसेल. क्या बात आहे. हेच असतं बघा, हरवलेला आत्मविश्वास आणि तुटलेलं शर्टचं बटन परत जर कोण आणू शकते ती म्हणजे आई असते. आणि ज्याप्रमाणे अनिकेतने सांगितलं की सर्वात आधी आई बसणार, क्योंकि आई सबसे पहले है. आई नंतर कोण बसणार? पप्पा. मला असं वाटतं आता सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्राऊड पिता जर कोण असतील तर अनिकेतचे बाबा आहेत. सर काय सांगाल? एक मिनटं डोळ्यात मी पाहू शकते ते विजयाचे अश्रू आहेत आणि मुलाने केलेली कामगिरी. मला असं वाटतं फर्स्ट टाइम मॅन ऑफ द सिरीज भेटलंय अनिकेतला, बाईक भेटली आहे, घरी येणार आहे बाईक आणि मुलाची मॅच बघण्यासाठी सुद्धा तुम्ही इथे आलात. काय सांगाल? खूप आनंद वाटतोय. आज की पार्टी अनिकेत की तरफ से, आज की पार्टी अनिकेत की तरफ से. आज आम्ही अनिकेतकडून पार्टी घ्यायची का? बरोबर आहे, घ्या ना. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या उद्या फॉर अनिकेत पाटील अँड फॅमिली. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि देव करो की तू असंच अजून खूप साऱ्या मॅन ऑफ द सिरीज घेऊन जाऊ. चला चावी लावा अनिकेत आणि लगेच भूर भूर करून आईकडे जावा आणि आईला पाठी बसवा. तर नक्कीच ही स्पर्धा इथे संपन्न झाली. नक्कीच पांडुरंग पाटील साहेब सुद्धा आपलं थोडंसं मनोगत व्यक्त करण्यात मी दादांना विनंती होतो की आपण या. आज पांडुरंग पाटील साहेब सुद्धा भरपूर खुश आहेत. अनिकेत पाटीलचे पिताश्री इथे उपस्थित. सर्वप्रथम त्यांनी सांगितलं की माझ्या आईला या बाईकवरती बसवेल, त्यानंतर त्याचे बाबा इथे उपस्थित, त्यांच्या पूर्ण फॅमिलीचंही आपण कौतुक करूया कारण इतके चांगले खेळाडू आपण पाहतो. अनिकेत पाटील, पांडुरंग दादा, एक चांगली स्पर्धा आपल्या पाहायला मिळाली. तुम्ही या स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत. काय प्रेरणा द्याल आपल्या या लाडक्या खेळाडूंना? सर्वप्रथम या आमच्या किंग ट्रॉफीमध्ये ज्या संघांनी भाग घेतला, 48 संघांनी भाग घेतला, त्याचप्रमाणे जसे तुमच्यासारखे कॉमेंट्रेटर, बाकी सर्व ज्या गावातल्या माझ्या सर्व खेळाडूंनी जे सहकार्याची भावना दाखवली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार आहे आणि त्यांचे अभिनंदन करतो. कारण ही मॅच किंवा ही टुर्नामेंट सक्सेस करण्यासाठी हा गावाचा पूर्ण आम्हाला हातभार लागला, त्याबद्दल देखील मी त्यांचे आभार मानेन. आणि या 48 संघामधल्या सर्व खेळाडूंनी जी आपली खेळाडू वृत्ती दाखवली आणि कुठल्याही प्रकारचं असं ताणतणावाचं वातावरण निर्माण नाही केलं त्याबद्दल देखील, आणि असंच त्यांनी आयुष्यामध्ये खेळत राहावं आणि आपलं नाव उज्ज्वल करत हे असे बक्षीस घेत राहावे. अनिकेतसारखे हे अशी एक बाईक नव्हे तर ते अनेक बाईक त्यांनी जिंकाव्या. आणि त्याप्रमाणे मी आमच्या काशीनाथ भाऊजींचे देखील आभार मानतो. त्या गाड्या देत राहतात, आम्ही चाव्या देत राहतो, तर अशाच आम्हाला संध्या चाव्या देण्याच्या मिळाव्या आणि पोरांचं हे प्रोत्साहन पोरांना मिळावं, खेळाडूंना, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा मी सर्व गावकऱ्यांचे आणि खेळाडूंचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच मित्रांनो, एकदा काशीनाथ दादांनी जोरदार टाळ्या होत्या कारण टेनिस क्रिकेटमध्ये असे एकमेव व्यक्तिमत्व आहे जे कल्याण डोंबिवली नाही तर रायगड भिवंडीमध्ये सुद्धा त्यांच्या माध्यमातून मालिकावीरची बाईक दिली जाते. आणि आतापर्यंत काशीनाथ दादा यांच्या माध्यमातून 70 पेक्षा जास्त बाईक पांडुरंग दादा मॅन ऑफ द सिरीजच्या त्यांनी पुरस्कृत केलेल्या, त्याबद्दल आम्ही दादांचं कसंच मनापासून आभार व्यक्त करू. आणि पुन्हा एकदा VCC उत्सर्गर अर्थात वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्गर 2025 मध्ये पुन्हा आपण पाहिलं तर किंग ट्रॉफी तुमच्यासाठी घेऊन येतील. सर्व मी विशाल मात्रे त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक करेल, त्यांची प्रचंड मेहनत केली. आणि त्यानंतर आमचे आधारस्तंभ पांडुरंग संते यांचं मार्गदर्शन आम्हाला या स्पर्धेमध्ये 6 दिवस मिळालं. नेहमीच त्यांचं मार्गदर्शन या स्पर्धेसाठी असणार आहे या पुढेही. आणि ही स्पर्धा इथे संपली असं जाहीर करतो. जय हिंद,
जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू.